या मालिकेच्या आजच्या भागात आजी स्वानंदीला म्हणत असते, स्वानंदी तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावर? तू काय पाहिलंयस ते सांग मला. स्वानंदी म्हणत असते, नाही नाही, असं अजिबात नाहीये आजी. पण मला खरंच कळत नाहीये की मी काय सांगू तुम्हाला. आजी मी खरंच सांगते, मी अंशुमनला श्वेताशी वाईट वागताना पाहिलंय. इनफॅक्ट त्या दिवशी तुम्ही जो डब्बा दिलात ना, राजवाडे डब्बा विसरले आणि मी त्यांना ऑफिसमध्ये द्यायला गेले होते, तेव्हाच ही श्वेता पहिल्यांदा मला भेटली. त्यानंतर घडलेला सर्व प्रकार स्वानंदी आजीला सांगत असते. स्वानंदी म्हणत असते, आजी अंशुमन त्या श्वेताला खूप घाणेरडे मेसेज करतो. तिचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न अंशुमन करतोय. राजवाडेंना यातलं काही सांगितलं तर त्यांना ते पटणार नाही. त्यानंतर पुन्हा स्वानंदी घडलेला प्रकार आजीला सांगू लागते. अंशुमनने श्वेताला एका रिसॉर्टवर बोलवलेलं असतं आणि तेथे स्वानंदीने त्या दोघांमधील बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं. स्वानंदी म्हणत असते, सांगितलेल्या गोष्टींवर नाही विश्वास ठेवणार, म्हणून त्यांना प्रत्यक्ष पुरावा दाखवावा यासाठी मी तो व्हिडिओ केला होता. आजी म्हणते, समजा मी अंशुमनला सगळं सांगितलं, परंतु आणि समरला तू काही बोललीच नाहीस तर? स्वानंदी म्हणते, खरंच आजी, श्वेताला न्याय मिळायला हवा. म्हणजे राजवाड्यांनी तिला सांगून टाकलंय, तू तुझी तुझी नोकरी सोडून दे आणि निघून जा. पण आजी गरजू मुलगी आहे हो, आणि मुळात ती चुकली नाहीये. त्यामुळे तिची नोकरी नको जायला. आणि दुसरी गोष्ट, आजी म्हणते, बोल स्वानंदी, मी काहीही ऐकू शकते. स्वानंदी म्हणते, अंशुमन राजवाड्यांसमोर जे काही वागतो ते सगळं खोटं आहे. पुढे घडलेला प्रकार स्वानंदी आजीला सांगत असते. अंशुमन म्हणत असतो, समर दादा, त्याचं स्वतःचं काही डोकं नाहीये. तो ज्या खुर्चीत बसलाय ना, ती खुर्ची माझी आहे. खरं तर लायकी नाहीये त्याची त्या खुर्चीत बसायची. स्वानंदी म्हणत असते, त्याच्या मनात ह्यांच्याबद्दल काही प्रेम वगैरे नाहीये. हे सगळं तो बोलला होता आणि हे सगळं त्या रेकॉर्डिंगमध्ये होतं सुद्धा. मी खरंच सांगते आजी, मला असं भावंडांमध्ये भांडणं लावून द्यायचे नाहीयेत. पण राजवाड्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जातो इथे. त्यानंतर स्वानंदी आजीला सॉरी म्हणत असते. आजी म्हणते, हे बघ, म्हणजे मी कधी बोलले नाही कुणाकडे, पण मलाही कधी कधी अंशुमनच्या वागण्याबद्दल संशय येतो. स्वानंदी म्हणते, खरंच? मग तुम्ही सांगा ना राजवाड्यांना. म्हणजे त्यांना काय याच्यातलं काहीच कळत नाही. खरं तर इतका हुशार माणूस आहे, माणसांबाबतीची समज आहे, एवढी मोठी कंपनी चालवतात, एवढी माणसं त्यांच्या हाताखाली काम करतात. मग त्यांच्या जवळचा, इतक्या जवळचा माणूस त्यांना फसवतोय हे त्यांना का कळत नाहीये? प्रेम, माया या सगळ्याची इतकी कशी भुरळ पडली आहे त्यांना, की डोळ्यावर पट्टीच बांधून घेतली आहे? आजी म्हणते, हो, कारण अपराधीपणाची भावना आहे त्याच्यामध्ये. स्वानंदी म्हणत असे, काय अपराधीपणाची भावना म्हणजे? समर आणि रोहन दोघेही बोलत असतात. समर रोहनला विचारत असतो, मला एक सांग, तुमच्या दोघांमध्ये असं काय झालं की तुमची मजल लग्न मोडण्यापर्यंत गेली? रोहन म्हणतो, सर मला कळतंय की अधीराला आमच्या घरी ॲडजस्ट करणं फारसं जमत नाहीये, आणि मी हेही मान्य करतो की माझी आई तिच्याशी फारसं काही चांगलं वागत नाही. पण सर, मी एक मुलगा म्हणून, एक नवरा म्हणून त्यांच्यातील डिफरन्स नेहमी कमी करायचा प्रयत्न करतो. मी त्यांच्यात नेहमी बॅलन्स निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. पण अनफॉर्च्युनेटली मी जे काही करतोय ना, ते वर्कआउट होतच नाहीये. रोहन म्हणत असतो, सर मला अधीराचा पॉईंट सुद्धा पटतोय. पण आता ती असं म्हणते की ती माझ्या आईसोबत राहणारच नाहीये. सर, ते माझं कुटुंब आहे आणि मी माझ्या आईवडिलांना सोडून नाही राहू शकत. हे मी आधी सुद्धा सांगितलंय. आणि त्यात आता माझ्या बाबांची तब्येत सुद्धा बरी नाहीये. समर म्हणतो, प्रामाणिकपणे सांगू का, तू आणि अधीराने तुझ्या घरच्यांपासून वेगळं राहावं हे मला मान्य नाहीये. परंतु त्यासाठी तुम्ही दोघांनी वेगळं राहावं हे सुद्धा मला पटत नाहीये. लग्न करायच्या आधी तुमच्या घरातल्यांबद्दल, घरातल्या माणसांबद्दल, त्यांच्या स्वभावाबद्दल तुम्हा दोघांनाही माहिती होतं. तरी सुद्धा तुम्ही प्रेम केलं, लग्न केलं, वचनं दिलीत एकमेकांना, कमिटमेंट केली. मग आता प्रॉब्लेम आणून नाही चालणार. आता हे नातं जास्तीत जास्त कसं टिकवता येईल ना, याचा विचार करायचा, यासाठी प्रयत्न करायचा. तुम्ही काहीही मार्ग काढा. पाहिजे तर आठवड्यातून 2-3 वेळा बाहेर कुठेतरी डिनरला जा, महिन्यातून काही दिवस बाहेर कुठेतरी राहायला जा, किंवा अगदी आईबाबांच्या शेजारचा फ्लॅट घ्या आणि तिथे राहा. पण कुठल्याही परिस्थितीत हा इश्यू सॉल्व्ह झाला पाहिजे. अबोला धरणं आणि लग्न मोडणं हा पर्यायच असू शकत नाही.